दत्त जन्माची कथा पठन करा. दत्त उपासनेचा लाभ मिळवा. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. म्हणून जाणून घ्या दत्ताची जन्मकथा. अत्रि मुनीची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व स्वाधी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रमाणे व आदराने स्वागत करी. वेळोअवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधी उपाशी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल होई. पवन तिच्या पुढे नम्र होई. एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव स्वाधी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात नारद मुनीच्या सुद्धा कानावर पडली. त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितले. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसया यकिंचित मानव व आपण देवी. तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही. तेव्हा हिचे सत्य हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला. तैमूर्त म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले, ती प्रथा कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपकरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा रूपात तिघे अत्रि मुनीच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ होती. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने आतमध्ये बसवले व बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे. हे ऐकताच अनुसया चिंतन करीन मनात म्हणाली, हे कोणी सामान्य साधू नाहीत, तर हे माझे सत्य पाहण्याकरता आले असावे. यांस जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचे तथा सामर्थ्य माझ्या मागे आहे. असा विचार करून अनुसया तात्काळ घरी गेली. त्यावेळी तिचे पतिदेव देवाजवळ ध्यानास्थ बसले. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पतीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री होऊन हातात घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले. तो काय, त्यात गंगोदयाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि अतिथीच्या इच्छेप्रमाणे या तिघे अतिथींचा बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करवले. त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून झोपवले. स्वर्गलोकात तिन्ही देवस्त्रिया आपल्या पतीची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारद मुनी अत्रि मुनीचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भावूक झालेली सारी कथा निवेदन केली
व अनुसयेची क्षमा मागितली. अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्रि मुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली. ब्रह्मा विष्णू महेश इतक्या मुनी बाहेर आली. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु म्हणून देव अंतर्ध्यान पावले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीच्या दिवशी दत्तात्रयाचा जन्म झाला. 3 शिरे, 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागतय मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेच्या प्रदोषकाली दत्त जयंतीचा जन्म उत्सव प्रतिवर्षी आपण साजरा केला जातो. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.